तुमचं आपल्या केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे इतिहास. आपण त्या संदर्भात काही प्रश्न पाहणार आहोत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये 17 प्रश्नापर्यंत पाहिले होतं. तर आता पहा, लक्षामध्ये घ्या, माहिती अधिकार कायदा कधीचा आहे? तर मित्रांनो, माहिती अधिकार कायदा हा 2005चा आहे. पण माहिती अधिकार भारतामध्ये सुरुवात करणारे जर राज्य असेल तर ते कोणते राज्य आहे? ते आहे महाराष्ट्र. लक्षामध्ये घ्या. त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमन कधी पारित करण्यात आला? तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमन हे 2015ला पारित करण्यात आला. कायमधारा पद्धतीची सुरुवात कधी झाली? कायमधारा पद्धतीची ही सुरुवात 1793 साली झाली. कायमधारा पद्धतीची सुरुवात कोणी केली? तर ही कायमधारा पद्धतीची सुरुवात केली मित्रांनो कॉर्नवालिस यांनी केली. कॉर्नवालिस यांनी केल्यानंतर पुढचा प्रश्न येतो आपल्याला की रयतवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली? तर रयतवारी पद्धतीची सुरुवात मॅनरो यांनी केली. आणि महालवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली? तर महालवारी पद्धतीची सुरुवात मॅकेन्झी यांनी केलेली. ठीक आहे. महात्मा फुले यांनी नाव्याचा संप कुठे घडून आणला? तर हे महात्मा फुले यांनी नाव्याचा संप का घडून आणला याचं विश्लेषण देतो. की बालविधवांचं केशवेपण करून त्यांना विद्रूप केल्या जाईल, त्यांना पांढरी साडी नेसवल्या जाईल आणि या बालविधवेला विद्रूप दिसावी म्हणून तिचं केशवेपण केले जाईल. त्याच्यामुळे या नाव्याचा संप महात्मा फुलेंनी तळेगाव डामडेरी येथे घडून आणला होता. ठीक आहे. लक्षामध्ये घ्या. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. 1857च्या उठावाचे तात्कालीन कारण ठरलेली बंदुकीचं नाव आहे. त्या बंदुकीचे नाव आहे एनफिल्ड. आता हे कारण का ठरली? कारण या एनफिल्ड नावाच्या बंदुकीच्या काडतुसाला गाईच्या आणि डुकराच्या चरबीचे आवरण असायचे आणि ते दाताने तोडावं लागायचे. त्याच्यामुळे गाईचं आवरण असल्यामुळे हिंदू आणि डुकराचं आवरण असल्यामुळे मुस्लिम याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाले. आणि नाराज झाल्यामुळे काय झालं तर या बंदुकीमुळे मेजर ह्युसेनवर मंगल पांडेंनी रागारागामध्ये जाऊन गोळी झाडली आणि 1857च्या उठावाला इथे सुरुवात झाली. आज आपण एवढेच प्रश्न पाहू. ठीक आहे. धन्यवाद. मित्रांनो, केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा इतिहास हा घटक यातील काही प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्नाचा अभ्यास पाहिला होता. आता आपण पाहणार आहोत 26व्या प्रश्नापासून. तर प्रश्न पहिला असा आहे की मंगल पांडेंनी मेजर ह्युसेनवर गोळी कधी झाडली? तर बराकपूर छावणीतील हा एक शिपाई होता आणि काडतूस प्रकरणावरून यानं काय केलं होतं? 29 मार्च 1857वर मेजर ह्युसेनवर गोळी झाली होती आणि 1857च्या उठावाचं हे तत्कालीन कारण ठरलं होतं. मंगल पांडेला फाशी कधी झाली होती? तर 29 मार्चला त्यांनी गोळी झाडली आणि 8 एप्रिल 1857ला त्यांना फाशी झालेली होती. 1857च्या उठावाची नियोजित तारीख काय होती? सर्वानुमते ठरलेली ही तारीख होती 31 मे 1857. 1857च्या उठावाची नियोजित तारीख जी ठरली होती 31 मे 1857 ही तारीख प्रत्यक्ष सोडून उठावाला सुरुवात कधी झाली? तर 10 मे 1857ला झाली. त्याच्यानंतर 1857च्या उठावाचं प्रमुख केंद्र कोणतं होतं? दिल्ली. तात्याटोपे यांना फाशी कधी देण्यात आली? 1857च्या उठावातील अपराजित योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तात्याटोपे यांना शिपरी या ठिकाणी 1859 रोजी फाशी झाली. क्रांतिकार मंगल पांडे ज्यांनी मेजर ह्युसेनवर 29 मार्च 1857ला गोळी झाडली होती तो बराकपूरच्या छावणीतील कोणत्या तुकडीतील सैनिक होता? तर तो मित्रांनो 34 NGL मधला होता. 1857च्या उठावात दिल्ली उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर बख्त खान्याने केले होते. ठीक आहे. तर अशा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण इतिहासाशी संबंधित काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. पहा, प्रश्न 9वा आपण पहिले 8 क्वेश्चन पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेत. बिट्स इंडिया ॲक्ट कधीचा आहे? तर बिट्स इंडिया ॲक्ट हा 1784चा आहे. त्याच्यानंतर सतीबंदी कायदा कधी अस्तित्वात आला? तर पहा, सतीबंदी कायदा हा 1829ला अस्तित्वात आला. याला सहकार्य भारतीय प्रबोधनाचे जनक राजा राम मोहन राय यांनी सहकार्य केलं आणि यांना कायदेशीर सहकार्य कोणी केलं? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलं. विधवा पुनर्विवाह हा कायदा कधी अस्तित्वात आला? तर महत्त्वाचा मुद्दा आहे विधवा पुनर्विवाह कायदा हा 1856ला अस्तित्वात आला. राणीचा जाहीरनामा कधी प्रकाशित करण्यात आला? तर राणीचा जाहीरनामा हे 1858ला प्रसिद्ध करण्यात आला. तर का प्रसिद्ध करण्यात आला? तर 1857ला जो उठाव घडला होता, 1857च्या उठावामध्ये इंग्रजी राजसत्तेला मोठ्या प्रमाणामध्ये
एक भारतीय क्रांतिकारांची किंवा भारतीय उठावकरांची एक धसकी बसली होती. त्याच्यामुळे 1858ला 31 डिसेंबर 1600ला जी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये राज्य करण्याचे 15 वर्षाची जी मुदत दिली होती ती संपुष्टात आली आणि 1858ला राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध होऊन या राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारत मंत्रीपद नेमलं गेलं आणि ब्रिटिश पार्लमेंटकडून भारताची सत्ता चालवण्यात येईल असं ठरवण्यात आलं आणि इथे कंपनीची राजवट संपली. हे 12व्या नंबरच्या प्रश्नाचं विश्लेषण होतं, लक्षामध्ये घ्या. त्याच्यानंतर भारत प्रशासन कायदा कधीचा आहे तर भारत प्रशासन कायदा मित्रांनो 1935चा आहे. याच 1935च्या कायद्यामधले अनेक मुद्दे आपल्या भारतीय संविधानामध्ये जशाच तसे घेण्यात आलेले. हिंदू विवाह कायदा कधीचा आहे तर हिंदू विवाह कायदा 1955चा आहे. हिंदू वारसा कायदा कधीचा आहे तर हिंदू वारसा कायदा 1956चा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे 1972चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे तर 1986चा आहे. पण 9-10 प्रश्न होते, अशा पद्धतीने पाहिले. धन्यवाद. चला, स्वागत आहे मित्रांनो आपल्या केटी स्पर्धा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आपण पाहणार आहोत इतिहासाशी संबंधित पोलीस भरतीला येणारे महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्न आहे 1857च्या उठावातील महाराष्ट्रातील सातारा येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर रंगो बापूजी गुप्ते यांनी केले होते. 1857चे उठाव म्हणजे निव्वळ शिपायाची भाऊगर्दी होती असे विधान कोणत्या लेखकाचे होते तर ते न. रा. फाटक यांचे होते. त्याच्यानंतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे भरले होते तर मित्रांनो काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते, पण पुणे या ठिकाणी भरणार होते. पुणे या ठिकाणी प्लेगची साथ आल्यामुळे इथले अधिवेशन मुंबईला स्थलांतरित झाले आणि मुंबईच्या तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या पटांगणावर हे अधिवेशन झाले. तर 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ठीक आहे. तर मुंबईला 28 डिसेंबर 1885 28 डिसेंबर 1885ला काय झालं होतं काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी भरलं बघा, हे 1885ला. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बॅरिस्टर उमेशचंद्र बॅनर्जी, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते. कोणत्या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली तर मित्रांनो काँग्रेसमध्ये 1907च्या अधिवेशनामध्ये फूट पडली आणि इथे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये वाद झाला आणि इथूनच टिळक युगाला सुरुवात झाली. टिळक युग लक्षामध्ये असू द्या. काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष कोण होते मी तुम्हाला पहिल्या त्याच प्रश्नामध्ये सांगितलं, बॅरिस्टर उमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. केटी स्पर्धा युट्यूब प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा इतिहास हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न पाहिले, आता त्याच प्रश्नाचं रूपांतर पुढे पाहू. काँग्रेसचे पहिले पारशी अध्यक्ष दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी. त्याच्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रीयन अध्यक्ष सर नारायण गणेश चांदावरकर. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष अॅनी बेझंट. महात्मा गांधी फक्त एकदाच काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते कोणत्या ठिकाणी होते? बेळगाव या ठिकाणी होते. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला होता? 1919ला. 1857च्या उठावाचे नेतृत्व कोण करत होते तर राणा कुंवर सिंग करत होते. आणि रयतवारी पद्धतीची सुरुवात कधी झाली? 1820ला. कोणत्या काँग्रेसच्या अध्यक्षाच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडली? रासबिहारी बोसांच्या. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली जी महात्मा फुलेंनी केली? ते 1873ला. धन्यवाद.